नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे फिश फ्राय करणार आहे. पॉपलेट फिश आहे हा. छान स्वच्छ धुवून घेतलाय. त्याला मी हळद लावते. 1 चमचा हळद घालते. त्यानंतर 3 चमचे कांदा लसूण मसाला घालते. चवीनुसार मीठ आणि हे सगळं घालून कालवून घेते. मासे आणि चिकनला जरा हळद थोडीशी जास्तच लावायची. तेव्हा माशाचा जो उग्रवास असतो, चिकनचा उग्रवास असतो, तो निघून जातो. हे बघा, हे असं छान सगळं मी तिखट मीठ मसाला लावून घेतला फिशला आणि वरून कोकम आगळ घालते. कोकम आगळ म्हणजे कोकमचा रस असतो, तो लावते आणि हे सगळं एकत्र करून मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून देते. थोड्या वेळाने हे बघा, इथे पॉपलेट छान मॅरिनेट झालेलं आहे. मस्त त्याला तिखट मीठ मसाला छान लागलाय. मी आता इथे पॉपलेटला लावायला गव्हाचं पीठ घेते. मी नेहमी गव्हाचंच घेते पीठ. छान कुरकुरीत होतात. आणि आता 3 ते 4 पीस मी तुम्हाला तळून दाखवते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा रवासा घेऊ शकता. रव्याने छान कुरकुरीत होतात फिश. आणि असं छान पिठामध्ये घोळवून घेतले. आणि ते घोळवून झाल्यानंतर मी आता इथे फ्राय करायला घेते. माझा हा तवा नॉनव्हेजचाच आहे, म्हणजे ह्याच्यावर ऑमलेट आणि फिश हेच करते, म्हणून तो असा आहे. मी याच्यावर चपाती नाही करत. आणि आता काय केलंय, तेल तव्यामध्ये टाकलं होतं, त्यामध्ये फिश सोडून दिलेले आहेत आणि पुन्हा त्याच्यावरून तेल घालून घेतलंय आणि थोड्या वेळाने मी आता हे फिश परतवून घेते. फिश असे थोड्या थोड्या वेळाने परतवून घ्यायचे. हे बघा किती छान दिसतायत की नाही. आणि मी आज काय केलंय, डाळ भात केलाय आणि डाळ भाताबरोबर हे फ्राय फिश केलेलं आहे. आणि मला ह्याची करी सुद्धा दाखवायची. ह्याच्यानंतर मी तुम्हाला पॉपलेटची करी सुद्धा दाखवेन एक दिवशी. छान होते पॉपलेटची करी सुद्धा. हे बघा, इथे फिश छान कुरकुरीत भाजून झालेले आहेत. मस्त झाले. आता मी ते टिश्यू पेपरवर काढून घेते आणि डाळ भाताबरोबर सर्व करते. डाळ भाताबरोबर सुद्धा हे फिश छान लागतात. आणि मी ह्या डाळीची रेसिपी याआधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे बघा किती सुंदर दिसत आहेत फिश. छान झालेत फिश, मस्त कुरकुरीत झालेत. कशी वाटली पॉपलेट फ्रायची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.